शालेय विद्यार्थ्यांना जर आपण काही गोष्टी सामाजिक गोष्टी दाखवल्या तर तिथून मग पुढची पिढी एक चांगली भक्कम उभी राहू शकते. ती जडणघडणीची सुरुवात आहे. आताची तरुणाई जी आहे ते असे काही संगीताच्या मूवीज मधल्या गाण्यांवर थिरकताना दिसतात लाऊडस्पीकरच्या भिंतींसमोर. तर मग त्यांनी ते सोडून ह्या उत्सवाच्या दरम्यान जिवंत देखाव्यांमार्फत जरा सामाजिक प्रबोधन केलं पाहिजे किंवा तरुणांचं येणं वाढलं पाहिजे. यासाठी त्यांना काय सल्ला द्या? ह्या गणेश उत्सवामध्ये प्रबोधन तर हा गणेश उत्सवाचा गाभा आहेच, तो असलाच पाहिजे. तर तुम्हाला प्रबोधन नसेल जमत तर तुम्ही वर्षभर तुमच्या कामातलं प्रबोधन करा किंवा कामातलं बोलावं. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा गेला तुम्हाला तिकडं तर कडुलिंबाची चटणी मग पौष्टिक असल्यामुळे म्हणजे तुम्ही च्यवनप्राश खावा, तर तुम्हाला आवडेल का? नक्कीच नाही ना. जेव्हा मी सर्व करतोय तेव्हा मी सगळं, मला तिथं स्वीट हवं आहे, तिथं मला फरसाण हवं आहे. तर ह्या गणेश उत्सवामध्ये तुम्हाला फक्त पौष्टिकता देऊन गरज नाही. तुम्हाला लोकांना प्रबोधन करायचं आहे पण तुम्ही तुमच्या अंगाने करावं, तुमच्या ह्यानी करावं. म्हणजे आता नातोबागची लायटिंग प्रसिद्ध आहे, तर नातोबागची लायटिंग, मी नातोबागची लायटिंग मनापासून आवडतं. मला उत्सवाचा त्यातला भाग आहे. सगळ्यांनीच म्हणजे जिवंत देखावे करावं का? नाही ना आवडणार लोकांना, नाही पाहिलं काय ते आवडणार. तुम्हाला माहिती सांगितलं सूरज खायला आवडेल का? तिकडे गेल्यावरती किती मला पौष्टिक आहे बरं का बॉस. ती कडुलिंबाचा पाला पौष्टिक आहे. त्याचीच पोळी, त्याची चटणी, त्याचं डेझर्ट, त्याचं फरसाण, हे पौष्टिक आहे म्हणून नाही. उत्सवामध्ये हे त्याचे सगळे महत्त्वाचे घटक आहेत. जशी वस्ती तसा उत्सव. आणि त्या पुण्याची आणि उत्सवाची सुंदरता आहे ते एका रात्रात बदल नाही होणार. पण दारूमुक्त गणेश उत्सव झाला एक, आता तो मी 1,01% सांगतो. गणपती मंडळाचा कार्यकर्ता दारू पित नाही. त्याला कारण नसताना एका दिवसावरती जज केलं जातं. पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला डीजेच्या भिंतीही कमी होतील. पण डीजेला पर्याय आपल्याकडे आहे का? तर ढोलपथकांची संख्या किती आता? 350 450. मिरवणुकी निघतात 1000. 700ची गॅप तुम्ही कशी भरून काढणार तुम्ही मला सांगा. अगदी अगदी. हो हो. मग त्यांना तुम्ही ऑप्शन सांगा ना, की ते म्हणतात की आम्ही ढोल ताशा स्पीकर नाही लावायचे, तर मग तुम्ही सांगा मी काय लावायचं. मग मी त्यांचं समर्थन करतो असं बिलकुल नाही. 3-4 वर्षामध्ये फरक असा झालेला आहे त्यावरती डीजेवरती लावणाऱ्या गाण्यांचं स्वरूप बदललेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी, हे भगवा रंग, रामाची गाणी, ह्याच्यावरती शेकडो कार्यकर्ते नाचत असेल तर त्याचं नाचायला मलाही आवडेल. बाप्पाचं जे स्वरूप आहे ते कार्यकर्त्यांना फार समजलेलं नाही आहे. एरवड्यामधला जसा उत्सव होतो त्यांना माहिती नाही, त्यांना बाप्पा हे आहे, पण आकार तो ब्रह्मा, ओकार तो विष्णू, मकार तो महेशाचं हे स्वरूप आहे. हे त्या कार्यकर्त्यांना समजण्याची गरज आहे. बदल घडायचा असेल तर उत्सवामध्ये सहभागी होऊन बदल घडवा. अगदी. हो. काठावरती बसून नसतं फिशिंग करू नका.